सकाळचे 7:15 वाजले आणि मी टुवर्ड्स वेंगुर्ला माझा प्रवास चालू केला. हे बघ, ही वाट आहे ती त्या देवीकडे, घुमंड देवीकडे जाते. असं लांबपर्यंत वाटणार नाही की तिथे तेवढा डेप्थ आहे. आता मला दाखवता येत नाही प्रॉपर. एनिवेज, आता इथून पहिला लेफ्ट मारला की आपण वेंगुर्ल्याला लगेच जाणार असं काही नाही. तेवढेच कष्ट, तेवढेच इफर्ट आणि तेवढीच मज्जा येणार आपल्याला. सो लेट्स गो. काश के हम होश में अब आने ना पाए, काश के हम होश. सायकल चालवताना मला आवाज येत होता, तुम्ही बघितलं. हे बघा, ही अशी हालते आणि चेक केलं असता हे असं स्क्रू लूज झालेत. सो घाटामध्ये सायकल चालवल्यावर ब्रेक्सवर लोड येतो आणि हे काम वाढतं. आता एल की मला शोधायला लागेल. माझ्याकडे एल की वगैरे आहे. लेट मी ट्राय अँड ट्रबल शूट इट. प्रत्येक चढ हा घामटा काढतो आणि हा दिसतोय तुम्हाला स्लोप. असे 2 स्लोप मारले, अजून वरती पण आहे, पण यस, करायचं हळूहळू. आणि इकडे काल रात्री मालवणामध्ये म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पाऊस पडला, त्यामुळे हवेमध्ये आर्द्रता आहे, खूप स्वेटिंग होत आहे आणि तहान लागते. बट एनिवेज, एक नवीन चॅलेंज घेतो. केळूस या गावात श्री क्षेत्र हरिचरण गिरी मठ. आता कळलं की 1 किलोमीटर आतमध्ये आहे या हायवेपासून, तर जाऊन बघूया कसं आहे. कारण की आज काय सकाळी 7:15 वाजल्यापासून आता 11:30 झाले. काय देवबाप्पाला फक्त बाहेरनंच पाया पडलं. तर चला, लेट्स गो. पुन्हा एकदा तेच डोंगराच्या खालच्या भागात आलो आहे आणि इथे मठ आहे. स्तब्ध शांतता आहे. हे छानपैकी असं झाडाला. नमस्कार, मी नवी मुंबई ऐरोलीवरनं आलो आहे, सायकलवर आलो आहे. तर बोर्ड पाहिजे. सो हे दिसतंय मठ, जुनं काम आहे. वाव. स्पायडरमॅन दिसला का? केवढा मोठा स्पायडरमॅन आहे तो. असली कोकण. तळ कोकणातील आहे मी आणि याची शोभा आणि याचं सौंदर्यात बुडून जाता. फक्त एवढंच उतरलो मी आणि हे बघा इकडे काय जबरदस्त विहीर आहे. आई शपथ, कसलं भारी आहे. एक नंबर. म्हणजे 12 महिने इथे शुद्ध पाणी पिण्यासाठी. बेडकं ते चालतात, त्याला काय टेन्शन नाही. इथे काढणं पण आहे. कोण हा ओरडतोय रे?
आणि हे इकडे ओहळ म्हणजे छोटीशी नदी, प्रायव्हेट नदी. आईच्या गावात मस्तच आहे, मज्जाच मज्जा. वाव. पण मी आता इथे थोडंसं पाय भिजवणारच. ओ नो. वाव. तुझ्या एकदम ट्रान्सपरंट पाणी आहे आणि कोणच नाही रे इथे. आई शपथ. अरे हे बघा, अरे अरे ते पडलो मी. दगडाने धोका दिला आणि हा पूर्ण असा पाण्यात आलो. नशीब माझा हात बॅलन्स केला, हाताला लागलं का काय? नाही 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 नाही, इथे काहीतरी घुसलं. पण एनिवेज आता आलोय तर काय मग, ओला तर झालो मी. छान. चला, स्वामींनी आंघोळच घालून घेतली. माझा मोबाईल आपलं घड्याळ भिजला. उदय अर्जुन कसालकर, मी इथलं स्थायिक आहे. मी म्हणजे माझे रुटीन आहे, प्रदक्षिणा वगैरे माझ्या असतं तिथे. ओके. आणि या देवळाबद्दल म्हणजे मठाबद्दल काय माहिती सांगाल? नाही सांगतो, मी थकलो आहे. हो हो. सकाळी 6 वाजता बसलो आहे वाचायला, हां. आत्ता उठलो आहे. हो हो. नाही नाही, उठलो तर बरोबर. इथे आलो. कारण आता सध्या दत्त जयंती आता पुढे आहे ना, मी दरवर्षी 3 पारायण करतो. वा. आम्ही फक्त ऐकून आहे, तुम्ही करता, चांगली गोष्ट आहे. 3 पारायण माझे जे असतात, मध्ये मध्ये पण करतो. हां. पण दत्त जयंतीला मी आधी पण 21 दिवस चालू करतो. येस. आणि आता मठाबद्दल काय सांगा? मठ हा 700 वर्षापूर्वीचं मठ आहे. हे काहीतरी 5-6 वर्षाचे असते इथून निघून गेले. हे या हरिचरणगिरी महाराज. महाराज. ओके. त्याच्या ॲक्च्युली त्यांचं नाव आहे हरी नारायण प्रभू खानवलकर. ते ओके. सारस्वत की काय असतं असे ब्राह्मणच आहेत ते. गाणगापूरला त्याने साधना केली बरीच वर्ष, आणि त्याच्यानंतर ते उत्तरवारी ते आले. नंतर त्याने आदिलशाह करून ही जागा मागून घेतली. अच्छा. स्वतःसाठी. ओके. म्हणजे मठासाठी वगैरे परिसर सुधारण्यासाठी. आणि त्याच्यानंतर हा मठ त्यांनी ते स्थापन. वेंगुर्ल्यामध्ये मित्राच्या घरी जाऊन आलो आणि मग हे सागरेश्वर मंदिर, हे सुद्धा अगदी जुनं प्राचीन असं काम आहे. तिथे छान सनसेट काय मला आज भेटत नाही, पण मी पहिला इकडे समुद्रावर जाऊन येतो. एवढ्या दिवसामध्ये पहिल्यांदा बीचवर येतो आहे आणि वेंगुर्ल्याचा बीच. विशेष ही जी वाळू आहे ही सफेद आहे आणि ते सरकारी खर्चातून चांगला इथे स्टेज बनवलेले आहेत, मीन्स शेड्स. सायकल मी तिकडे लावली आणि ह्या काकांना बोललो, काका लक्ष द्याल का प्लीज? मैं भी यहाँ रे